सरकारी यंत्रणा सामान्य माणसाकडनं 16 सोमवारचं व्रत करून घेते. त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर मी जागेवर उभा राहिलो आणि त्याचं बिनशेती सर्टिफिकेट मी तयार ठेवलं होतं ते त्याच्या हातात दिलं आणि ते देऊन हात जोडून त्याला प्रशासनाच्या वतीने माफी मागितली. मी त्या तरुण दाम्पत्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून माझ्या मनात संताप होता. 100 सुनार की एक लुहार की अशी मी वाट पाहत होतो की कुठे घाव घालायचा. तरी ह्या तलाट्याची कातडी पण एवढी जाड की तो या तरुणाकडे हजारो रुपयाची लाच मागत होता. आणि हा जो तलाठी होता हा तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष होता आणि त्यावेळच्या एक अत्यंत पॉवरफुल महिला खासदार की ज्या त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधींच्याही खूप जवळच्या समजल्या जायच्या, त्यांच्या हा नात्यातला होता. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तलाठी दप्तर तपासायला घेतलं. खरं म्हणजे पुढचे 8 तास मी ते दप्तर तपासत होतो. असं मी माझ्या परीने अल्पसं माझं कर्तव्य केलं आणि ते करताना दिसून आलं की मग प्रशासकीय यंत्रणा सुद्धा माझ्या बरोबर माझ्या साथीने भक्कमपणे उभी आहे. अगदी नुकताच फलटणला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालो होतो. अगदी काही दिवस झाले होते आणि अजून सगळं काम समजावून घेऊन त्याच्यावर पकड मिळवायचा प्रयत्न करत होतो. म्हणजे प्रशासनाची लाईन आणि लेंथ आणि पिच समजावून घेऊन सेट व्हायचा प्रयत्न करत होतो. अशा एका संध्याकाळी दिवसभराचं माझं काम संपवून घरामध्ये बसलेलो असताना माझ्या एका मित्राचा फोन आला. हा माझा मित्र, माझा शाळेपासूनचा मित्र. पुढे त्यांनी आयुष्य शरद जोशींच्या नेतृत्वाखालच्या शेतकरी संघटनेत आणि चळवळीत अर्पण केलेलं आणि IAS होण्यापूर्वी अर्थातच मलाही शरद जोशींचा सहवास, कार्य आणि सहभाग असं जवळून खूप पाहायला मिळालं होतं. त्यांनी आमच्या मैत्रीचे धागे घट्ट. त्या मित्राचा फोन आला की हा माझा मित्र इंजिनिअरिंग करत असताना त्याचा इंजिनिअरिंग कॉलेजमधला एक मित्र अमेरिकेत जाऊन केमिकल इंजिनिअरिंगमध्ये शिकून आला आणि त्यांनी तिकडे त्याच्या स्वतंत्र बुद्धीने एक विशेष केमिकल प्रॉडक्ट तयार केलं. पण त्याच्या मनात एक प्रकारचा ध्येयवाद होता की मला भारतात राहूनच भारतासाठी काम करायचंय. म्हणून अमेरिकेमध्ये त्याला खूप मोठ्या संधी असूनही तो भारतात परत आला. मुंबईतल्या एका मोठ्या उद्योगपती परिवारातला हा तरुण मुलगा. पण त्याचा निश्चय होता की मी हे जे केमिस्ट्रीमध्ये संशोधन करून माझं नवं प्रॉडक्ट तयार केलंय त्याचा देशाला उपयोग आहे, तर त्याचं पेटंट घेऊन मला त्याच्या उत्पादनाची फॅक्टरी टाकायची. तशी उद्योगपती फॅमिली त्याच्या पाठीशी नव्हती. म्हणून हा मुलगा अंगावरच्या कपड्यानिशी एक पेटी आणि सोबत त्याची लव्ह मॅरेज झालेली पत्नी अशा ध्येयवादी मुलांच्या प्रेमात पडतात मुली तोवर देशाचं भाग्य नीट आहे समजायचं. तर असा हा तो तरुण एका बॅगेनिशी आपल्या मुंबईतल्या उद्योगपती परिवारातनं बाहेर पडलेला की
माझ्या गुणवत्तेच्या बळावर करायचं ते. तर त्यांनी त्याचं ते जे केमिकल प्रॉडक्ट होतं त्याच्या उत्पादनाच्या फॅक्टरीचा प्लॅन सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये दिला होता 2 वर्षांपूर्वी. ती मधली 2 वर्ष त्याला पुढच्या सोमवारी या सांगण्यात आलं होतं आणि हा जात राहिला. शेवटी कोणीतरी कधीतरी त्याला खांद्यावर हात ठेवून सांगितलं की तुम्हाला या निरोपाचा अर्थ कळत नाही का? तर हा ध्येयवादी तरुण मुलगा म्हणला की मला असले काही पैसे चारण्याचे किंवा गैरप्रकार करायचे असते तर भारतात आलोच नसतो मी परत. मला अमेरिकेत होत्या तिकडे संधी. म्हणून त्यांनी हे करण्याचं नाकारलं. तर त्याची फाईल 2 वर्ष सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये पडून होती. फॅक्टरीचं बांधकाम करायला सरकारची परवानगी लागते. त्याला कायदेशीर शब्द आहे बिनशेती, नॉन ॲग्रिकल्चर. त्या बिनशेती, नॉन ॲग्रिकल्चरचेही 3 प्रकार: निवासी म्हणजे रेसिडेन्शियल, व्यापारी किंवा वाणिज्यिक म्हणजे कमर्शियल, आणि औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल. कायद्यामध्ये औद्योगिक बिनशेतीचे अधिकार कलेक्टरकडे आहेत, पण सातारा जिल्ह्यामध्ये हे अधिकार प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले होते. प्रशासनाच्या भाषेत त्याला इंग्लिश शब्द आहे डेलिगेट, की हस्तांतरित. औद्योगिक बिनशेतीची परवानगी सुद्धा प्रांताधिकारी देऊ शकतो. तर मला माझ्या या मित्रांनी ही सगळी कहाणी सांगितली आणि तो म्हणाला की एक तर माझा मुंबईचा इंजिनिअरिंग कॉलेजमधला कर्तबगार मित्र आता प्रचंड वैतागलाय. त्याला पश्चाताप होतोय आणि तो म्हणतोय की भारतात परतलो, चूक केली, मी अमेरिकेतच थांबायला हवं होतं. तिथे माझ्याकरता पायघड्या अंथरलेल्या होत्या, असत्या वगैरे नाहीये, पण एका देशभक्तीच्या भावनेतनं परत आलो. ती बघा मला ही किंमत मोजावी लागते. माझ्या मित्रांनी सांगितलं की त्याला 1 आठवड्यापूर्वी सातारा कलेक्टर ऑफिसमधनं कळवण्यात आलंय की औद्योगिक बिनशेतीचा विषय आता प्रांताधिकाऱ्याकडे आहे, त्यामुळे तुमचा विषय फलटण प्रांताधिकाऱ्याकडे येईल, त्याच्याशी संपर्क करावा. आणि त्याला पाठवलेल्या पत्रात म्हणलं की संबंधित फाईल फलटण प्रांताधिकाऱ्याकडे पाठवली. तर माझा मित्र म्हणला की अविनाश काही करू शकशील का? आधी मी त्या मित्राला अर्थातच थँक्यू म्हटलो की मला हे लक्षात आणून दिलंस. मी त्या मित्राला म्हणालो मला जरा 1-2 दिवस दे, हा विषय आधी मला पाहू देत. मधल्या 1-2 दिवसात मी ऑफिसला खातरजमा केली. तर बरोबर आहे की औद्योगिक बिनशेतीचा अर्ज असलेली कलेक्टर ऑफिसमधनं फाईल फलटणला माझ्याकडे पाठवण्यात आली होती. म्हणून मी माझ्या या शाळेतल्या मित्राला कळवलं की आता त्या मुंबईच्या तरुणाला सांग की बुधवार आहे तो, की मला बुधवारी येऊन भेट. तर फलटणला हा तरुण मुलगा खरंच मला बुधवारी भेटला. सपत्नीक आला होता. तरुण, बुद्धिमत्तेचं तेज त्याच्या डोळ्यामध्ये, चेहऱ्यामध्ये दिसत होतं आणि एकाच वेळी एक मिश्रण दिसत होतं. देशाबद्दलचा ध्येयवाद, पण आता टेकीला आल्यासारखा, आणि माझं चुकलं की काय. तर मी त्याच्याबरोबर बसलो, एकत्र चहा घेतला. त्याला सांगितलं की मी पण याच आठवड्यात रुजू झालोय आणि नव्यानेच कार्यभार घेतलाय, तर अजून हे सगळे विषय मलाही समजायचेत. मी म्हणालो की मी पाहिलं की फाईल माझ्या ऑफिसला आलेली आहे. मी या तरुण मुलाला म्हणालो की मला अभ्यासाला 1 आठवडा दे. हे आमचं बोलणं एका बुधवारी चालू होतं. तर मी त्याला सांगितलं की आय विल डू माय बेस्ट, मला अभ्यासाला 1 आठवडा पाहिजे, तर आपण पुढच्या बुधवारी भेटू. तो सपत्नीक माझ्यासमोर बसला होता. असं त्याच्या चेहऱ्यावरनं सरकत गेलेलं मला दिसलं की तिकडे गेली 2 वर्ष सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयातही मला दर आठवड्याला हेच उत्तर मिळत होतं, फक्त ते दरवेळी होतं पुढचा सोमवार, पुढचा सोमवार. मीही याला नावच ठेवलंय की सरकारी यंत्रणा सामान्य माणसाकडनं 16 सोमवारचं व्रत करून घेते आणि ते दरवेळी 16च असावे लागतात असं नाही. त्याचं उद्यापन आहे दुर्दैवानी गैरप्रकार, भ्रष्टाचार, ते झालं तर ते उद्यापन आधीच होऊ शकतं. या तरुणाच्या चेहऱ्यावरने सरकत गेलेलं मला जाणवलं आणि क्षणभरासाठी मनामध्ये मीही नाराज झालो की तुला मी समजावून सांगतोय की मी आत्ताच रुजू झालोय, मीच अजून हे काम समजावून पकड घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मी तुझ्याकडे मागतोय की मला वेळ दे, एक आठवडा अभ्यासाला, तर तू असा अविश्वास दाखवण्याचं काय कारण आहे? हे सगळं असं एक क्षणभरात सरकून गेला मनातनं. पण ते एक क्षणभरात सरकून जातंय तोवर ताबडतोब आलंच माझ्या मनात की त्याला हे वाटणं साहजिक आहे. गेली 2 वर्ष तो ह्याचे चटके सोसतोय आणि मी हे मनावर घ्यायचं काही कारण नाहीये. माझ्या कृतीने मी बोलीन. मी जर त्याला सांगतोय पुढचा बुधवार, तर काळजीचं कारण नाही, माझ्या कृतीने मी त्याच्याशी बोलीन. तर तो गेला आता पुढच्या बुधवारी येतो म्हणून. मधल्या आठवड्यामध्ये मी त्या फाईलचा अभ्यास केला आणि मला असं दिसलं की 2 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा आपला अर्ज सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये दिला होता, त्याच वेळी तो अर्ज पूर्ण होता खरं म्हणजे. आणि खरं म्हणजे त्याला 2 वर्षापूर्वीच सांगितलं जायला पाहिजे होतं की औद्योगिक बिनशेतीचा हा विषय आता प्रांताधिकाऱ्यांकडे सुपूर्द केलाय. तुम्ही जिथे फॅक्टरीची परवानगी मागताय ते फलटण सब डिव्हिजनच्या हाताखाली येतं, तर आम्ही फाईल त्यांच्याकडे पाठवतो, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. हे त्या तरुणाला 2 वर्षापूर्वीच सांगितलं जायला पाहिजे होतं. पण आपल्या देशाच्या प्रशासनाने असं काम केलं असतं तर एव्हाना देश जागतिक महासत्ता झाला असता, मुख्य म्हणजे विकसित झाला असता. हे दुर्दैव आहे देशाचं की नाही झालं. त्याला सातारा कलेक्टर ऑफिसमध्ये कुठल्या तरी त्या संबंधित विभागामध्ये सारखे सांगणारे भेटले पुढच्या सोमवारी आहे, पुढच्या सोमवारी आहे करत. आणि मग केव्हा तरी त्या टेबलवर सातारा कलेक्टर ऑफिसच्या एक आपलं काम नीट करणारा कोणीतरी संबंधित माणूस आला आणि त्यांनी ही फाईल पाहिली की आता हे विषय फलटण प्रांताधिकाऱ्याकडे, त्यांनी प्रामाणिकपणाने फाईल माझ्याकडे पाठवून या संबंधित तरुणाला उत्तर कळवलं. त्याची फाईल 2 वर्षापूर्वी त्यांनी दिली तेव्हाच ती परिपूर्ण होती. त्यामुळे हा तरुण मुलगा बहुधा त्याच्या मनात शेवटची आशा म्हणून पुढच्या बुधवारी मला भेटायला आला. त्यावेळेपर्यंत मी या विषयाचा अभ्यास केला होता. त्यानिमित्ताने बिनशेती हा विषय आणि त्याची मागे असलेला मुख्य कायदा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सगळ्याचा मी कचकावून अभ्यास करून मला एक आत्मविश्वास तयार झाला होता की आता या विषयावर माझी पकड आली आहे. हा तरुण पुढच्या बुधवारी जेव्हा आला मला भेटायला, तर मी बाहेरही सूचना देऊन ठेवली होती की त्याला बसवून ठेवायचं नाही, आल्या क्षणी भेटायला पाठवा. तसा तो आला होता, सपत्नीक आला होता. त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये प्रवेश केल्यावर मी जागेवर उभा राहिलो आणि त्याचं बिनशेती सर्टिफिकेट मी तयार ठेवलं होतं ते त्याच्या हातात दिलं आणि ते देऊन हात जोडून त्याला प्रशासनाच्या वतीने माफी मागितली. मी हे सांगितलं त्याला की ही फॅक्टरी व्हायला पाहिजे, तुझा विषय देशाला महत्त्वाचा आहे, 2 वर्षही लागायला नको होती, तर मी बाबा समाज आणि प्रशासनाच्या वतीने मी सॉरी म्हणतो, हे तुझं औद्योगिक कारणासाठीचं बिनशेतीचं येणे. त्या तरुण दाम्पत्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांच्या डोळ्यातलं ते पाणी पाहून माझ्या मनात संताप होता की ज्यांचं प्रशासनाने सन्मानाने स्वागत करायला हवं, ज्यांच्याकरता पायघड्या अंथरायला हव्यात, ज्यांच्या पाठीशी सरकार नावाच्या व्यवस्थेने भक्कमपणे उभं राहायला हवंय, अशा या तरुण कर्तबगार ध्येयवादी तरुणावर काय वेळ आणली तर 2 वर्षात निराश होण्याची, उदास होण्याची. भारतात यायला म्हणलो, चुकलं माझं, मी अमेरिकेतच थांबालो होतो, तिकडे मला पायघड्या माझ्याकरता होत्या आणि यानंतर एक कोणीतरी अधिकारी भेटला की ज्यांनी ते वेळेत काम करून देऊन हातात ठेवलं, जो क्षमस्व म्हणतोय प्रशासनाच्या वतीने. याबद्दल त्या दोघांच्या डोळ्यात पाणी.
माझ्या मनात संताप होता की मी काय विशेष मेहरबानी करत नाहीये. मी शासकीय अधिकारी म्हणून माझं कर्तव्यच करतोय. पण कुठं आली वेळ तर ज्याची फाईल नीट आहे, परिपूर्ण आहे, कागदपत्र पूर्ण आहेत, विषय प्रामाणिक आहे, तो उभं करतोय ते त्याच्या आणि देशाच्या हिताचं आहे, तरी त्याला त्यासाठी 2 वर्ष खेटे मारायला लागले. माझ्या मनात त्याचा संताप होता. पण याला मी तो बिनशेतीचा परवानगीचं त्याच्या हातामध्ये ठेवलं. प्रशासन चालवताना माझा निश्चय होता की माझ्या परीने मी स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन चालवणार आहे. आणि नुसता मी माझ्या पातळीला मी एकटा नीट राहीन नव्हे, तर मी जिथला वरिष्ठ अधिकारी तिथलं माझ्या हाताखालचं प्रशासन स्वच्छ, कार्यक्षम, पारदर्शक, लोकांना उत्तरदायी, लोकांची कामं वेळच्या वेळी करणारं, लोकांना 50 वेळा चक्रा मारायला न लावणारं, अशा निश्चयाने मी काम करत पुढे सरकत होतो. एक एक विषय समजून घेऊन त्याच्यावर पकड मिळवत होतो. दुर्दैवाने कानावर अहवाल येत होते ठिकठिकाणच्या भ्रष्टाचाराचे. आणि गाव पातळीला काही तलाठी आणि त्याच्यावरचा अधिकारी असतो मंडल अधिकारी. तर हे मिळून सामान्य शेतकरी असो, गावचा खातेदार असो, याला त्रास देतायत, लुबाडतायत, पैसे खातायत, हे तऱ्हातऱ्हांच्या कानावर होतं माझ्या. आणि मला त्याच्याविरुद्ध कठोर पाऊल उचलायचं होतं. मी मनात ठेवलं होतं की मी पहिलं जे पाऊल उचलीन ते असं काही पाहिजे धडा देणारं की उरलेले सगळे बेटा बचके रहना, बंद करा हे सगळे गैरप्रकार आणि लोकांना त्रास देणं, आणि नाहीतर काय तुमचं काही धड नाही. त्यामुळे मी अशी छुटपूट काहीतरी छोट्या छोट्या उगाच केसेस आणि शोबाजी करत सुटलो नाही. 100 सुनार की एक लुहार की अशी मी वाट पाहत होतो की कुठे घाव घालायचं. तर माझ्या हाताखालच्या एका मुख्य ते नागरी ठिकाण होतं. तिथल्या तलाठ्याचे वारंवार रिपोर्ट्स येत राहिले की हा कचकावून पैसे खातोय. ते नागरी क्षेत्र होतं, औद्योगिक विकासाचं होतं, त्यामुळे तर पैसे खाण्याच्या प्रकाराला वावच मुळी जास्ती होता. आणि हा जो तलाठी होता हा तालुका तलाठी संघटनेचा अध्यक्ष होता. आणि त्यावेळच्या एक अत्यंत पॉवरफुल महिला खासदार की ज्या त्यावेळचे पंतप्रधान राजीव गांधींच्याही खूप जवळच्या समजल्या जायच्या, त्यांच्या हा नात्यातला होता. आणि माझ्या कानावर रिपोर्ट्स येत राहिले. आता प्रशासन गरम डोक्याने चालवून चालत नाही. तिथे मला लोकमान्य टिळकांचं एक वाक्य अतिशय आवडतं. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात लोकमान्य म्हणाले होते की ज्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायचं आहे तो कसा पाहिजे. लोकमान्यांचं वाक्य आहे की हृदयात आग पण मेंदूवर बर्फ पाहिजे. माझ्या अभ्यासात हे वाक्य पहिल्यांदा वाचताना सुद्धा मला वाटलं होतं की हे वाक्य प्रशासनाला सुद्धा लागू आहे. की ज्याला प्रशासन चालवायचं आहे त्याच्या हृदयात आग पाहिजे, ती प्रेरणेची आग आहे, ती लोकसेवेची आग आहे, पण मेंदूवर बर्फ पाहिजे. प्रशासन एका शांत चित्ताने चालवायचं असतं. कागदपत्र, साक्षी, पुरावे हे करून दूध का दूध और पाणी का पाणी, ते गरम डोक्याने असं तत्कालिक भावनिक कुठल्या तरी लोटामध्ये वाहून जाऊन चालत नसतं. पुरावे लागतात. त्यामुळे मी थांबलो होतो की या नागरी ठिकाणचे पुन्हा पुन्हा अहवाल येत आहेत की हा पॉवरफुल तलाठी लोकांना त्रास देतोय, हजारो किंवा जास्ती पण रकमेच्या भाषेत एकेका एंट्री करता तो पैसे खातोय. पण नुसतं गरम डोक्याने चालणार नाही, माझ्यापाशी पुरावे पाहिजेत. त्याच्या त्या नागरिक क्षेत्रात माझ्या एका बालपणापासूनच्या मित्राची पण फॅक्टरी होती. पुण्याच्या आम्ही एका भागात राहणारे, आम्ही लहानपणी एकत्र क्रिकेट खेळलेले. म्हणून मी त्या मित्रालाही एकदा विचारलं होतं की आमचा हा तलाठी काम कसं करतोय रे. तर त्या मित्रांनी जोरजोरात मान डोलत सांगितलं होतं, नाही नाही छान करतोय, नाही नाही छान करतोय. त्यामुळे माझ्या हाताशी पुरावे नाहीत आणि ते द्यायला काही प्राथमिकही मिळायला पाहिजेत. कोणीच पुढे यायला तयार नाही. या मुंबईच्या ध्येयवादी तरुणाला मी जी औद्योगिक बिनशेतीची परवानगी दिली ती या क्षेत्रातली होती, या नागरी गावातली होती.
आणि तो तरुण माझ्याकडे पुन्हा 6 महिन्यांनी आला की तुम्ही ही जी बिनशेतीची परवानगी दिली त्याची गाव पातळीच्या महसूलचं जे काही रेकॉर्ड असतं त्याच्यात नोंद करून एंट्री करायला आणि आता ही जमीन माझ्या नावावर आणि तिथे बिनशेती नोंदवायला तुमचा तलाठी माझ्याकडे हजारो रुपयांची लाच मागतो आहे. मध्ये 6 महिने गेले होते. कायद्यातल्या नियमानुसार तर प्रांताधिकाऱ्यांनी जर बिनशेतीची परवानगी दिली तर गावच्या तलाठ्याचं काम आहे गप इमानदारी ती 7/12चा उतारा म्हणतात आणि फेरफार म्हणजे तो महसुली प्रशासनाच्या त्याला नमुना क्रमांक 6 म्हणतात. तर प्रांताधिकाऱ्यांनी जर बिनशेतीची दिली परवानगी तर तलाठ्याला तर आणि पण परंतुला काही जागाच नाहीये. गप तिथे नोंद करायची आहे आधी 6 मध्ये आणि त्यानुसार मग 7/12वरही ते दाखवून द्यायचे की आता ही बिनशेती आहे. तिथे कुठे काही आत बाहेर करायला परवानगीच नाही. तरी ह्या तलाठ्याची कातडी पण एवढी जाड की तो या तरुणाकडे हजारो रुपयाची लाच मागत होता आणि असे 6 महिने गेले. कायद्यात ही नोंद 21 दिवसात करायची असते. प्रांताधिकाऱ्याचा आदेश आल्यापासूनच्या 21 दिवसात करायची असते आणि 6 महिने गेले तरी नोंद झाली नव्हती. तर हा तरुण पुन्हा मला भेटायला आला. मी त्या तरुणाला विचारलं की लेखी तक्रार द्यायला तयार आहेस का? आणि माझा जो लहानपणचा मित्र तो मला सांगतोय नाही नाही हा तलाठी सगळं चांगलं काम करतोय. तर हा मुंबईचा उद्योगपती घराण्यातला तरुण मुलगा म्हणला अर्थातच. तो म्हणला मी कुठल्याही गैरप्रकाराने मी शरण जाणार नाहीये. भारतात परत त्यासाठी आलोय तर माझा लेखी अर्ज. मी त्यांनी लेखी केलेली तक्रार माझ्याचपाशी ठेवली आणि सरकारने दिलेल्या जीपमध्ये बसून या नागरी ठिकाणी पोहोचलो. प्रांताधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये दर महिन्याला एक मीटिंग घ्यायची असते सुसूत्रीकरणाची, कोऑर्डिनेशनची. अशी त्या तालुक्याची मी घेतली मीटिंग. त्याला तलाठ्यांनी उपस्थित राहायचं असतं. ती मीटिंग संपल्यावर मी ह्या तलाठ्याला सांगितलं माझ्या गाडीत बैस, तुझं ते जे नागरी केंद्र आहे त्या गावी. आणि प्रांताधिकाऱ्यांनी दर महिन्याला काही निवडक तलाठी दप्तर म्हणतात त्याला, म्हणजे ऑफिसचं इन्स्पेक्शन करायचं असतं. तर मी कुठलीही त्याला पूर्वकल्पना न देता मी त्याला सांगितलं माझ्याबरोबर गाडीत बैस, आता तुझ्या गावी जायचंय, मला तुझं सगळं तलाठी दप्तराचं इन्स्पेक्शन करायचंय. शासन चालवताना मी माझ्या हाताखाली काम करणारे जरी अधिकारी किंवा कर्मचारी असले नॉर्मली मी त्यांच्याशी हसून खेळून, आणि उदाहरणार्थ एक सरकारी पद्धत आहे की हाताखालचा अधिकारी आला तर तो उभं राहूनच बोलतो, त्याला वरिष्ठांनी बसायला सांगेपर्यंत तो बसत नाही. तर मी तर शासनात काम करताना माझ्या हाताखाली काम करणारा कोणी अधिकारी आला मी त्याला उभं ठेवलेलंच नाही. मी पहिले सांगायचो बसा, पहिले विचारायचं सुद्धा की काही चहा कॉफी बरोबर घेऊयात आणि मग पुढचा मुद्दा बोल. वरिष्ठ मी आहे, मला माहिती आहे, मी दिन विचारांती मी आदेश दिले ते तू पाळायचे, त्याचा मला कॉन्फिडन्स पण आहे. पण काही वेळा दुर्दैवाने काही अधिकारी हे वर्करनी, मी त्याला फोलपणा म्हणतो की हाताखालच्या अधिकाऱ्याला समोर उभंच ठेवायचं नुसतं. मी कधीच केलं नाही प्रशासनात. हे आत्ता सांगायचं कारण त्या दिवशी मात्र मी ह्या तलाठ्याला काय बैस म्हटलो नाही. त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन तलाठी दप्तर तपासायला घेतलं. खरं म्हणजे पुढचे 8 तास मी ते दप्तर तपासत होतो. आणि तरी त्या 8 तासाच्या पहिली केलेली गोष्ट आहे की मी तो जो 6 महिन्यापूर्वी बिनशेतीचा परवानगी दिली त्याला तू इफेक्ट, त्याला म्हणतात की तू महसुली रेकॉर्डमध्ये गावच्या कुठे नोंदवलंय दाखव. त्यांनी सगळं तपासून गडबडायला सुरुवात त्याची झालीच होती. साहेब राहून गेलंय. मग तलाठी दप्तराला प्रांताधिकाऱ्याकडनं काही पत्रावर आला तर त्याची नोंद करण्याची एक वही आहे. हे सगळं प्रशासनातल्या शिस्तीत आहे. म्हणलं त्याच्यात तू नोंद दाखव. ती नोंद 6 महिन्यापूर्वीची होती. मग सांगितलं कायद्यात 21 दिवसात त्याची नोंद व्हायला पाहिजे, तुझे 6 महिने झाले तरी नोंद का नाही? तर मला जर त्या तलाठ्याविरुद्ध कारवाई करायची तर एवढी एक गोष्ट सुद्धा पुरेशी होती. पण मी त्या दिवशी 8 तास तलाठी दप्तराचं इन्स्पेक्शन केलं आणि त्याला म्हणतात मेमो, म्हणजे सगळ्या तलाठी दप्तर ठेवण्यातल्या सगळ्या चुका, आणि त्याला समोर उभंच ठेवलं होतं. सगळं झाल्यानंतर मी त्याला सांगितलं की तू पॉवरफुल राजकीय पुढाऱ्याचा महिला पुढारी, मला माहिती आहे तू नातेवाईक आहेस, पण इकडं मी ॲक्शन घेणार आहे. मला जर त्या पुढाऱ्याचा नुसता फोन जरी आला ना तर तू समजून चल की पहिले तुला सस्पेंडच, त्याच्यानंतरचं पुढचं. माझी बॅग भरलेली, गडचिरोला जायला मी कधीही तयार आहे.
पण मी त्याला सांगितलं की तुला मी 2 चॉईस देतो की आत्ताच सस्पेंड करू का तुझी इथनं ट्रान्सफर करू. हा तलाठी माझ्यासमोर थरथर कापतच उभा होता. तो म्हणला, साहेब आपण जे कराल ते. तर मी त्याला सांगितलं की आत्ता सस्पेंड नाही करत, पण मी त्याची ट्रान्सफर ऑर्डर अशा गावाकरता काढली. आजपर्यंत मला त्या गावाचं नावही लक्षात आहे की ते गाव प्रशासनाच्या शिस्तीत अजूनही कागदावर होतं, पण ते गाव प्रत्यक्षात नव्हतं. काही वर्षांपूर्वी त्या गावी मोठं जळीत झालं होतं. तेव्हापासून ते गाव उजाड होतं. पण थोडं सरकारी पद्धतीतले जे येतात की त्या गावाला एक तलाठ्याची मान्य पोस्ट होती. त्यामुळे त्या कामगार तलाठी मौजे अमुक अमुक असं त्याला होतं. आणि ते माझ्या नेहमीच्या प्रवासाच्या वाटेवर होतं. मी याला सांगितलं, तुला मी त्या गावचा तलाठी म्हणून नेमणार आहे. आणि कधी पण मी जाता येता तिथे येईन, कामाच्या वेळात तुम्हाला तिथे दिसला पाहिजेस. मला जर राजकीय पुढाऱ्यांचे फोन आले, मग मात्र माझी बदली जरी झाली तरी त्याच्या आधी मी तुला डिसमिसच, की मग सर्व्हिसमधनं ते प्रांताधिकाऱ्याला अधिकार असतात, त्यासाठी कायद्याचा आणि तेवढा अभ्यास पाहिजे, असं मी त्याला सांगितलं आणि त्याच्या विरुद्ध कारवाई केली. फलटणला परतल्यावर 2 दिवसामध्ये मला निरोप आला की महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस तुम्हाला भेटू इच्छितात. आता ते दोघंही कराडचे होते. कराड राजकीय दृष्ट्या तेव्हा सुद्धा पॉवरफुल होतं. आणि तलाठी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष, तर मला हे पूर्ण भान होतं की अनेकदा तलाठ्यांचेच राजकीय संबंध असतात, लागेबंदे असतात आणि त्यापायी वरिष्ठांना काही वेळा वचकून राहावं लागतं किंवा वचकून राहणारे काही वरिष्ठ असतात. तेव्हा माझ्या मनात हे होतं की बहुधा हे दोघं येऊन म्हणणार, तुम्ही आमच्या अशा अशा तलाठ्याविरुद्ध ॲक्शन घेतली आहे, तो आमचा अध्यक्ष आहे आणि ती मागे घ्या, नाही तर अमुक अमुक. तर अधिकारी मी होतो माझं, ठीक आहे ते भेटू म्हणतायत. मी त्यांना वेळ दिली. दिल्या वेळेनुसार ते दोघंही आले आतमध्ये. मी अर्थातच त्यांना बसायला सांगितलं. विचारलं चहा कॉफी काय घेऊयात. हे दोघंही मला म्हणले, चहा कॉफी काही नको, मला महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की साहेब तुम्ही अशा अशा तलाठ्याविरुद्ध ॲक्शन घेतली आहे, तर आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की आम्ही 100% तुमच्या बरोबर आहोत. मला हे दोघं मिळून म्हणाले की तलाठी संघटनेच्या वतीने आमचा तुम्हाला शब्द आहे की जिथे जिथे न्यायपूर्वक पण भ्रष्टाचाराविरुद्ध तुम्ही पाऊल उचलाल, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मला हे म्हणाले, आत्ताच नाही साहेब, पुढे सुद्धा तुम्ही ज्या ज्या पदांवर असाल तिथे जर तुमचा महसूल खातं त्यातल्या तलाठ्यांशी संबंध आला तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत, असं ते मला म्हणाले. पुढे मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे, पण खरंच सांगतोय की यांचा पुढे सुद्धा मी ज्या विविध पदांवर किंवा नंतर रायगडला कलेक्टर होतो तरी तलाठी संघटनेचं उत्तम सहकार्य. आपली नियत खरी पाहिजे, समाजाला न्याय देण्याची वृत्ती पाहिजे आणि ज्यातून उद्योगांनाही चालना मिळेल, त्यामधनं रोजगार निर्माण होतील आणि हे जे बुद्धिमान आणि देशाबद्दल काही प्रेम असलेले तरुण, त्यांनी त्याच्या स्वतंत्र बुद्धीतनं शोधलेलं केमिकल, तर अरे उलट तशी भारतात झाली पाहिजे, असं मी माझ्या परीने अल्पसं माझं कर्तव्य केलं. आणि ते करताना दिसून आलं की मग प्रशासकीय यंत्रणासुद्धा माझ्या बरोबर माझ्या साथीनी भक्कमपणे उभी आहे. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.